PYQ based on a chapter Semiconductor Devices that was asked in CET 2024 for a transistor in common emitter mode. If the base current is changed from 100 microampere to 200 microampere, the collector current is changing from 10 milliampere to 19 milliampere. The current gain beta AC is option A 100, B 95, C 90, D 110. आता बीटा एसी चा फॉर्म्युला घेताना म्हणजे करंट गेन इन एसी घेताना बघा फॉर कॉमन इमिटर मोड साठी असतो डेल्टा आयसी डिवायडेड बाय डेल्टा आयबी म्हणजे चेंज इन कलेक्टर करंट डिवायडेड बाय चेंज इन बेस करंट. मग कलेक्टर करंट 19 पासून 10 पर्यंत म्हणजे 10 ते 19 चेंज झालेला आहे म्हणजे 19 मायनस 10 मिली अँपियर आणि बेस करंट हा 100 टू 200 चेंज झालेला आहे म्हणजे चेंज येताना 200 मायनस 100 मायक्रो अँपियर. आता हे मिली अँपियरचं अँपियर केलं मायक्रोचं पण अँपियर केलं हे झाले 10⁻³ हे झाले 10⁻⁶ म्हणजे कॅल्क्युलेशन करून आलं 90. बीटा एसी हा 90 आलेला आहे जो करेक्ट ऑप्शन सी आहे. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा शेअर करा कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.